थोडं जगा. मी तू तुझं माझं काम क्रोध लोभ इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करा, काम अपुरा राहिला आणि क्रोध काय करू हळूदी सिंक्रियम करून खालू. आता करंट लागेल बरं का ऐकणार. काम तयार झालं का क्रोध, क्रोध झाला का लोभ, आणि लोभ जर तयार झाला लगेच मत, मत, आणि मत तयार झाला का त्याला काहीच कळत नाही मत्सर. मत्सर तयार झाला का मीच फक्त शहाणा आहे राक्षस कोण परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांना सांगतो शिवाजी बाबा आहे. थोडं बोलण्याचा माझा राग येईल तुम्हाला, पण तरुण पोरांना सांगतो, पोरांनो थोडं सावध झाला. पोरांना बाई केस कमी आहेत माझ्या अंगाशी, गाव पाहिजे तुमच्या पाया पडतो पोरांनो. या दंगली बिंगलीत तुम्ही पडू नका. काय पोरांनो लोकांच्या पेनात गेले आणि काम इतकं कडक झालंय. तुम्ही जर कॅमेऱ्यामध्ये जरी दिसले तर 10 वर्ष शिक्षा आहे. आज एकुलत्या एक बापाचं पोरग जर 10 वर्ष आत गेलं तर ते घर संपलं. केंद्रीकरच्या लोकांना राग येतोय पण त्याला पर्याय नाही. लोकांच्या पेनात कॅमेरे आहे. महाराज आम्हाला नुसती बाहेरच्या राज्यात जायचं कीर्तनाला तर 8 महिने तिला पडेल येत नाही. खरं बोलले ते रोज नवं मोबाईल काढायचा भावना दुखवण्या चालत नाही. मला पहिले इनार झोपली पाया पडतो तो मोबाईल पण आता ठेवजा सांगितलं आत गेले गेले नाही. त्याच्या पुढचं वाक्य ऐकलं होतं. मी स्वतः BSc BEd मागशी माझ्या अवतरवलं होतं. बरोबर आज कोणतंच काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखवल्याशिवाय आता 2 महिन्यापासून आत गेला त्याच्याकडून बाहेर गेला सांगितलं कोणी तुम्हाला. महाराज शेतकऱ्याच्या पोराला हे कळकळीनं का सांगतो पोरानो कपास शिवण तुरीवर संसार नाही होणार महाराज. कपास शेतकऱ्याच्या पोराला पोटासाठी काहीतरी हालचालच केली पाहिजे. तुरीवरून कपाशीवर शेळ्यांवरून बकरांवर संसार होणार नाही. 1 महिना जाऊ द्या फक्त. शेतकऱ्यावर लगेच 2 संकट आहेत. जून महिना आला, ऍडमिशन, शाळा, दप्तर, फी, शेती, बी बियाणं, ट्रॅक्टर, डिझेल, बैल. काय म्हणे मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही हेच खरं पुरा काळा पडलो होतो ढ्याकळात पुरा अगोदरच काळा पण रुपड्या नाही मिळत. पोरांना तो माझ्या बोलण्याचा राग आला. तुम्हाला रस्त्याचं दुकान टाकावं लागेल, गाडीगार विकावं लागेल, पंक्चर काढावं लागेल, सायकल पंक्चर काढावं लागेल, पण पोटाचा प्रश्न तुम्हाला सोडवावाच लागेल. तुम्ही किती तूर काढली? एकरी 72,000ची तूर झाली. खर्च 92,000 आहे. कापूस निघाला 1.5 लाखाचा, खर्च झाला 1,72,000. तुम्ही येडे होऊ नका. गाडी का कुल्फी का, पण आपल्या पोरांनी धर्मावर निष्ठा ठेवून पोटच आणि पोरांना तुम्हाला वाटतं तुमचा किस्सा रिकामा झाला नाही. गाडी बिन्यामध्ये ना तुम्ही कशाला कुठे लोक म्हणतात मी महान आलाय की नुसता नालायक नाही, महान आलाय की पण आपल्या पोरांना आम्ही